आज बनवूया मस्त असं साऊथ इंडियन स्पेशल आणि उडपी सेंटरमध्ये आपण जे जाऊन खातो त्या पद्धतीने सांबार. काय चवदार सांबार दिसते पहा. अशी मस्त खळखळीत उकळ काढून घ्यायची आणि अशा पद्धतीने बनवलं ना तर तुम्ही कधीही उडपी सेंटरमध्ये जाणार नाही सांबार खायला, घरीच बनवाल. आपलं सांबार जे आहे आपल्याला नेहमी वाटतं असं का होतं, तर इथे डाळीचं सुद्धा प्रमाण आपलं चुकतं. तर डाळ जे आहे भरपूर न घेता अगदी अर्धा कपपेक्षा थोडीशी कमी तुरीची डाळ आणि अर्धा कपपेक्षा थोडीशी कमी मुगाची डाळ घेतली. स्वच्छ धुवून घेतली 2 पाण्याने. 2 ते 3 पाण्याने जी आहे स्वच्छ धुवून घ्यायची चोळून अशा पद्धतीने, कारण डाळीला जे आहे पॉलिश असते त्यामध्ये पाणी घालायचं. आता पाणीसुद्धा भरपूर न घालता अगदी आपला अर्धा बोट बुडेल इतकंच पाणी घालायचं. त्यानंतर भोपळ्याचे जे आहे अशा पद्धतीने काप करून घेतली. मीडियम साईजचे 2 कांदे, 1 मीडियम साईजचा टोमॅटो कट करून घेतला. आता इकडे कुकर घेतलं, त्यामध्ये 1.5 ग्लास पाणी घातलं, स्टँड ठेवलं आणि अशा पद्धतीने आपले जे डाळी आहेत त्या शिजवून घेऊया. त्यानंतर डाळी घातल्या. आता वरून जे आहे शेवगा घालायची. तर इथे मी शेवगाचे जे आहे काप घातलेले आहे 3 ते 4. आता वरून का घालायची, कारण आपली शेवगा खूप जास्त गाळ न होता हलकी शिजली पाहिजे, त्यासाठी वरून घालायची. त्यानंतर झाकण देऊन माझं जे कुकर आहे त्याला 3 शिट्ट्या लागतात डाळ होण्यासाठी. आता तुम्हाला किती लागतात त्याप्रमाणे तुम्ही शिट्ट्या ज्या आहेत काढून घेऊ शकता. तर हे बघा, इथे मीडियम फ्लेम ठेवली गॅसची आणि आपलं जे सांबार आहे, सांबारची डाळ आहे ती शिजून घेऊया. तोपर्यंत इकडे सांबार मसालासुद्धा बनवूया. अगदी अर्धी पळी असं तेल घातलेलं आहे. अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे मोहरी छान फुलले की 1 चमचा तुरीची, 1 चमचा चण्याची डाळ, 1 चमचा उडदाची डाळ, त्यानंतर 1 चमचा तांदूळ, 1 चमचा धणे, 2 ते 3 चमचे किसलेलं ओलं नारळ, त्यानंतर लसणाच्या पाकळ्या, 2 मीडियम साईजचे कांदे, 1 इंच अद्रकचा तुकडा. हे सर्व जे आहे 2 ते 3 मिनटं छान असं परतवून घेऊया अशा पद्धतीने मस्त असं. कारण डाळी आणि धणे, कांदा हे परतवण्यासाठी किंवा मग ह्यातला जो आहे ओलावा आणि मॉइश्चर जाण्यासाठी थोडं जास्त वेळ लागतो, त्यामुळं हे अगोदर आपण परतवून घेऊया. त्यानंतर भरपूर असा कढीपत्ता घातला. कढीपत्ता आवर्जून घाला. अगदी 10 ते 12 पान कढीपत्त्याची या ठिकाणी मी घातलेले आहे. याने काय होतं, सुगंध तर छान येतोच, त्यानंतर फ्लेवरसुद्धा छान येतो आणि चवसुद्धा दुपटी तिपटीने वाढते. त्यानंतर इथे मी 5 ते 6 मेथीचे दाणे आणि 2 ते 4 काळे मिरी घेतलेले आहेत, ते सुद्धा घाला. याने सुद्धा चव छान येते आणि मेथी दाणे तर आवर्जून घाला. त्यानंतर परत 2 मिनटं जे आहे फिरून घेतला. अशा प्रकारे जे आहे भाजून घेतलेला आहे. गॅसची फ्लेम जी आहे मंद ठेवायची. संपूर्ण मसाला जो आहे आपल्याला मंद आचेवर भाजून घ्यायचा. त्यानंतर 2 लाल मिरच्या घेतल्या, सुक्या लाल मिरच्या. आता आपल्याला नेहमी वाटतं की आपलं सांबार जे आहे असं का होतं, तर आपण पॅकेटचे सांबार मसाला वापरतो, त्यामुळं अजिबात आपल्या सांबारला चव येत नाही. अशा पद्धतीने तुम्ही सांबार मसाला एकदा नक्की घरी बनवून पहा. तुम्ही नेहमी असंच सांबार बनवाल. तर हा संपूर्ण मसाला जो आहे थंड झाला की मग मिक्सरच्या जारमध्ये घालायचा आणि अगोदर मस्त असं फिरवून घेऊया मिक्सरच्या जारमध्ये. त्यानंतर इथे अशी एक ट्रिक आपण या ठिकाणी वापरणार आहोत. याने काय होईल, आपला सांबार जो आहे मसाला आणखीन रंग येईल, त्याला छान कलरफुल असा तयार होईल. तर हे बघा, अशा पद्धतीने फिरवून घेतलं. त्यानंतर 1 ते 1.25 चमचा जी आहे लाल काश्मीरी मिरची पावडर घातली, त्यावर थोडंसं पाणी घातलं आणि संपूर्ण मसाला एकत्रित करून मस्त असं फाईन मसाला जो आहे आपल्याला दळून घ्यायचा आहे. तर तुम्ही पाहू शकता संपूर्ण मसाला एकत्र करून घेत आहे, म्हणजे कुठेही जो मसाला आहे खडबडीत राहिला नाही पाहिजे, दरदरीत राहिला नाही पाहिजे, एकदम फाईन असा आपल्याला मसाला दळून घ्यायचा आहे. तर हे बघा, मस्त असा मसाला दळून घेतलेला आहे. तोपर्यंत इकडे आपल्या कुकरच्या शिट्ट्यासुद्धा झाल्या होत्या. आता कुकर काढून पाहूया. कुकरची डाळ जी आहे, डाळीचं भांडं ते सुद्धा बाहेर काढून घेऊया. आणि हे बघा, अशा पद्धतीने आपले जे आहे संपूर्ण भाज्या शिजले, त्यानंतर डाळसुद्धा शिजली आहे. आता यातल्या ज्या शेवगा आहेत त्या अलगदवरती काढून घेऊया, कारण आपल्याला शेवगाचा जो आहे अजिबात गाळ करायचा नाही आहे, शेवगा तशाच ठेवायच्या आहेत. तर हे बघा, अशा पद्धतीने शेवगा काढून घेतल्या आणि डाळ जी आहे मस्त अशी घोटून घेऊया. विस्कच्या साह्याने घोटा किंवा मग रवीने घोटा, पण डाळ जी आहे व्यवस्थित घोटून एकसंध करून घ्यायची.
याने काय होतं, बऱ्याच वेळेस असे भाज्यांचे मोठे मोठे तुकडे असले की घरचे जे आहेत नाक मुरडतात खायला. त्यासाठी इथे आपल्याला भाज्या तर घालायच्या सांबारमध्ये, पण त्यांना घरच्यांना अजिबात कळालं पण नाही पाहिजे की आपण काय भाज्या घातलेल्या आहे. त्यासाठी संपूर्ण भाज्या व्यवस्थित घोटून घेतल्या, डाळसुद्धा घोटून घेतली आणि चला मस्त अशी डाळीला फोडणी देऊया. तर 1 पळी तेल घातलं कढईमध्ये, अर्धा चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरे मोहरी छान फुलले की त्यानंतर अर्धा चमचा उडदाची डाळ घातली, अर्धा चमचा चण्याची डाळ घातली आणि अगदी 4 ते 5 आहे मेथीदाणे घातलेले आहे. मेथीदाणे आवर्जून घाला. त्यानंतर परत कढीपत्ता घातला, 8 ते 10 पान कढीपत्तासुद्धा आवर्जून घाला. त्यानंतर अगदी पाव चमचा जे आहे हळद घातलेली आहे. हळदीचं खूप जास्त इथे प्रमाण वापरायचं नाही आहे, कमीच वापरायचं. त्यानंतर एका हातात झाकणी घ्यायची आणि एका हातात डाळ घ्यायची. आता डाळ कढईमध्ये टाकली की लगेच झाकणी द्यायची, म्हणजे डाळीला जे आहे आपल्या सांबारला खमंग फोडणी बसते. त्यानंतर 2 ते 3 मिनिटांनी झाकणी काढून घेतली की अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर आपण जो सांबार मसाला तयार केलेला होता तो घालायचा. आता सांबार मसाला घालून झाला की अगोदर कन्सिस्टन्सी चेक करायची, त्यानंतरच पाणी घालायचं. आता सांबार जे आहे खूप घट्टसर नसतं, थोडंसं पातळ असतं. खूप जास्त पातळसुद्धा नसतं आणि खूप जास्त घट्टसुद्धा, हलकं पातळ असतं. तर इथे मी सांबारचा जो मिक्सरचा जार होता मसाल्याचा त्यामध्येच पाणी घातलं, म्हणजे आपला जो चिकटलेला मसाला आहे तो सुद्धा निघून येतो. आणि अशी काहीशी कन्सिस्टन्सी या सांबारची तयार केली होती आणि काय सुंदर कलर आलेला आहे तुम्ही पाहू शकता अशा प्रकारे. त्यानंतर ह्या ज्या शेवगा काढून घेतलेल्या होत्या त्यासुद्धा घातल्या आणि परत एकदा व्यवस्थित असं मिक्स करून घेऊया. आता इथे फोडणीमध्ये लाल मिरची टाकायची विसरले होते, त्यामुळे वरून घातली. तुम्ही फोडणीमध्येच घाला आणि परत एकदा व्यवस्थित मिक्स केलं की हे बघा काय मस्त असं सांबार झालेलं आहे. आणि मीठसुद्धा घालायचे सांबारमध्ये चवीनुसार. तर हे बघा काय सुंदर उडपी सेंटरमध्ये आपण जे जाऊन खातो तशाच प्रकारे इथे आपले सांबारची कन्सिस्टन्सी झालेली आहे. रंगसुद्धा तसंच आलेला आहे. आणि आता मस्त अशी चवीला गूळ घातलेला आहे. त्यानंतर चिंचेचा कोळसुद्धा घातलेला आहे. हवं तर तुम्ही चिंच गुळाची जी चटणी असते ती घातली तरीसुद्धा चालेल. आणि अशा पद्धतीने गूळ जो आहे थोडा जास्त घाला, म्हणजे चव छान येते. आणि मस्त अशी आपल्याला खळखळीत एक उकळ काढून घ्यायची आहे. हाय फ्लेमवर काढा किंवा मग मीडियम फ्लेमवर काढा, पण अगदी 2 ते 3 मिनटं छान असं खळखळ उकळून घ्यायचं सांबार. म्हणजे काय होतं, सर्व जिन्नस एकत्र होतात. त्यानंतर सर्व जिन्नसचा जो आहे सुवाद आणि सुवास आणखीन वाढतो, आणखीन दरवळतो. आणि अशा पद्धतीने तुम्ही जर एकदा सांबार ट्राय केलं ना तर तुम्ही सांबार खाण्यासाठी कधीही बाहेर जाणार नाही आणि बाहेरचे पॅकेट आणूनसुद्धा सांबार बनवणार नाही. घरीच सांबार बनवाल, ते सुद्धा घरच्या साहित्यापासून. इतक्या सोप्या पद्धतीने सांबार मसाला तयार झालेला आहे आणि सांबारसुद्धा तयार झालेला आहे. चला मग सांबारची जर रेसिपी थोडी जरी आवडली असेल ना तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटूया नेक्स्ट रेसिपीमध्ये.